बस, आता मी ऐकणार नाही. सर्वप्रथम या महिलेस या सभेतनं हाकलून लावा. मी इथून कुठे बी जाणार नाही. स्त्रीनी आपली पायरी ओळखून वागावं. इथे शास्त्राचं उल्लंघन केल्याबद्दलचा न्यायनिवाडा चाललाय. मंगळागौर खेळली जात नाही इकडे. मला नसेल माहित मंगळागौर म्हणजे काय, पण धनी शेतात तिफण फिरवताना मागेच आड्यावर बसून धान्य कसं पेरायचं ते मला ठाऊक आहे. मुली, ही धर्मसभा आहे. इथे तुझं काही स्थान नाही, त्यामुळे तू इथून जाणं उचित ठरेल. हा न्यायनिवाडा जिथं घडतोय ते देऊळ कोणाचं आहे? गणपतीचं. या गणपतीला घडवलं कोणी? आता पार्वतीनं ना. आता एवढं मोठं काम करणारी ती स्त्री, तिला अपवित्र कसं मानायचं? अहो, त्या देवता आहेत. हो, पण आहेत तर स्त्रियाच ना. आणि मग सीतामाई, रुक्मिणी, मुक्ताई, जनाई, जिजाऊ, त्यांचं काय हो? हा, स्त्रीला शूद्र मानणाऱ्या माणसांनी जन्म तर बाईच्याच पोटी घेतला ना. ज्यांना आईनं पाजलेल्या दुधाची किंमत नाही, त्या शूद्रांना काय समजून घेणार म्हणा.